नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्न पत्रिका संच क्रमांक 22 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केलेला आहे? कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1534 मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर कब्जा केलेला आहे. हे आपला योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, सुवर्ण तंतू हे खालपैकी कोणत्या कपड्याचा संदर्भ देतात? सुवर्ण तंतू हे खालपैकी कोणत्या कपड्यांचा संदर्भ देतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ताग हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, खालपैकी कोणत्या ग्रहाभोवती सुंदर वलय आहे? खालपैकी कोणत्या ग्रहाभोवती सुंदर वलय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शनी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील खालपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील खालपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, डॅडॅस पेशवे हे पेशवे राजवंशाचे संस्थापक होते. डॅडॅस पेशवे हे पेशवे राजवंशाचे संस्थापक होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाळाजी विश्वनाथ. काय? बाळाजी विश्वनाथ हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी स्थापन केली? मुंबईतील पहिली कापडगिरणी कोणी स्थापन केलेली आहे? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, खूप वेळेस रिपीट झाला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कावसजी नानाभाई दावर हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, वेदाकडे परत जा अशी घोषणा कुणी दिली? वेदाकडे परत जा अशी घोषणा कुणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे परत जा अशी घोषणा दिलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केलेली होती? पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कुणी केली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडिता रमाबाई हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून जाणले जाते? कोणाला भारताचे पोलादी पुरुष म्हणून जाणले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वल्लभभाई पटेल हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालपैकी कोणता होता? महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालपैकी कोणता होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सातवाहन राजवंश हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्रात महिला बचत गटाला डॅश इतक्या दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो? महाराष्ट्रात महिला बचत गटाला डॅश इतक्या दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 4% हा महिला बचत गटाला दराने कर्ज पुरवठा दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जिल्हा निवड समिती हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्य निवडणूक आयोग हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, देशातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे? देशातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इस्लामपूर हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार
आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा रचनेचा अवलंब कधी केला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 जुलै 1947 रोजी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, संविधान भारतीय नागरिकांना डॅश नागरिकत्व देते. संविधान भारतीय नागरिकांना डॅश नागरिकत्व देते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे एकेरी नागरिकत्व देते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पितळखोरा लेणी कोठे स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये पितळखोरा लेणी कोठे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, गंगा यमुना व सरस्वती यांचे त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते आहे? गंगा यमुना सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अलाहाबाद. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, कृष्णा व कोयना यांचे संगमावर वसलेले गाव कोणते आहे? कृष्णा व कोयना यांच्या संगमावर वसलेले गाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कराड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पलव. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्थिर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, तीन बाजूनी पाणी असलेला प्रदेश. तीन बाजूनी पाणी असलेला प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्वीपकल्प. काय आहे? तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश त्यांना द्वीपकल्प असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, नवीन मताचा पुरस्कार करणारा. नवीन मताचा पुरस्कार करणारा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नवमतवादी. काय आहे? नवमतवादी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, मराठा सन 2011च्या जनगणनेनुसार 1 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेले शहर किती आहेत? महाराष्ट्र सन 2011च्या जनगणनेनुसार 1 लाखाहून जास्त लोकसंख्या असलेले शहर किती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 36 शहरं आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, राज्यातील सर्वाधिक पावसाच्या प्रदेशात खालपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जांभी मृदा आढळते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपीत करतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे देवनागरीमध्ये करतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वर्ण असे म्हणतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुरु. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. निलिमा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निलिमा. हे काय? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निलिमा हे शुद्ध शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, चा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत? चा ची चे हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे षष्ठी विभक्तीचे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे देवा सर्वांना सुखी ठेव. हे काय? आज्ञार्थी वाक्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गडचिरोली या ठिकाणी आढळतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, माजुली काय आहे? माजुली काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ब्रह्मपुत्रेतील बेट. काय आहे? ब्रह्मपुत्रेतील बेट. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 382 आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, कर्तरी प्रयोग. काय? कर्तरी प्रयोग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, संत ज्ञानेश्वराची समाधी स्थळ कुठे आहे? संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आळंदी या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, साने गुरुजी यांचा जन्म डॅडॅश गावी झालेला आहे. साने गुरुजी यांचा जन्म डॅडॅश या गावी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पालगड या ठिकाणी साने गुरुजींचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षा रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.